नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या कौशल्य रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर मी आज पुरणाची पोळी कशी करायची वेगळ्या पद्धतीने मी ते आज सांगणार आहे। आजकालच्या नवीन काही मुलींना जमत नाही ना, एक चाळी वगैरे आपण वाटी करतो त्या पोळीची आणि त्यात भरतो, तर ती कोणाकोणाला जमत नाही। तर मी आज जरा वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे, तर चला करूया। मी ह्या पद्धतीने कणिक भिजवली आहे। 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आणि 1 वाटी मैदा घेतला आहे आणि त्यामध्ये थोडंसं मोहन म्हणून तूप टाकायचं किंवा तेल टाकायचं आणि थोडीशी साखर टाकायची। अगदीच आपल्या पोळ्यांचा चमचा असतो ना स्टीलचा, तर तोच 1 चमचा टाकायचा। खूप छान पोळी होती, फुटत पण नाही काही नाही आणि नरम पण होती छान। हे बघा, असे 2 गोळे करायचे, आपले लिंबू असतो ना तसे गोळे करायचे 2। हे बघा, हे 2 आणि ती छोट्या पोळीसारखी लाटून घ्यायची। हे बघा, मी अशी 2 लाटून घेतले ह्या पोळ्या छोट्याशा। आता त्यात आपण पुरण भरूया। हे बघा, असा गोळा घेतला मी पुरणाचा। हे पुरण गूळ आणि साखर घालून केलेलं पुरण हे तयार। गूळ 1 वाटी आणि साखर 1 वाटी मिक्स करून पुरणाची डाळ तयार केलेली आहे, मी पुरण तयार केलेलं आहे। असं एका पोळीवर ते पुरणाचा गोळा ठेवायचा, असं पसरवायचा। त्यानंतर ही आपली दुसरी पोळी आहे ना छोटीशी, ती त्याच्यावर अशी ठेवायची आणि पक्की दाबायची। खूप छान पोळ्या, नवीन मुलींना तर लगेच जमेल, सहज अगदी जमेल ही पोळी, फुटणारही नाही काहीच नाही। पक्की दाबायची, मात्र वरून दोन्ही बाजूनी पक्की दाबायची। असं पीठ लावून घ्यायचं, थोडंसं हाताने असं करायचं, म्हणजे पुरण आपलं छान पसरतं ते आतमधलं। अलगद पोळी लाटायची, पोळीवर जोर नाही द्यायचा, अगदी अलगद लाटायची, हळूच लाटायची, कडेकडेने लाटत जायचं, बरोबर ते पुरण पसरतं। हे बघा किती छान पोळी होते बघा, काहीच वेळ नाही लागत पोळी करायला, अगदी 1 मिनिटात तयार, फुटत पण नाही काहीच नाही, छान। आणि एक टिप्स सांगते मी, तुमचे गहू कुठलेही असो, ते गव्हाचं पीठ 1 वाटी आणि मैदा 1 वाटी घ्यायचं, ती कणिक भिजवून ठेवायची, फ्रीजमध्ये 2-3 तास ठेवायची। नंतर ती बाहेर काढली ना तर पोळ्या इतके सुंदर होते ना, तुम्ही कशीही लाटा तरी फुटणार नाही। साध्या गव्हाच्या पिठाची जरी केली ना तरी चालेल, खूप सुंदर पोळ्या होत्या। हे बघा, आपली पोळी तयार आहे, फुटतसुद्धा नाही। किती हलवा तिला, किती हे वर खाली कर, झाली आपली पोळी तयार। गॅसवर तवा ठेवला तुम्ही गरम करायला, तवा गरम झाला आहे। आता त्यावर थोडंसं साजूक तूप पसरवते तव्यावर, ते छान फुगते ती। तर वरची बाजू खाली करायची, हळूच टाकायची। बघा, पोळी तयार झाली इथे पुरणाची छान। साजूक तूप घ्यायचं मस्त, त्याच्यात अशी बुडवायची पोळी आणि मस्त खायची। वा, छान झाली हं।